नमस्कार मैत्रिणींनो, कीर्तीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया छान गरम गरम वाफाळलेले व्हेज मंचुरियन आणि मी इथे फ्राईड राईस बारीक किसून घेतलेला कॅबेज घेतलेला आहे, तो मी अर्धा किलो घेतलेला आहे। फरसबीन आहे, चॉपरमध्ये मी चॉप करून घेतलेला आहे। शिमला मिरची बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि चॉपरमध्ये मी गाजरचे पण तुकडे करून घेतलेले आहे आणि पांढरा आणि थोडा हिरवा मिरचा कांदा घेतलेला आहे। यामध्ये आता आपण अर्धा टीस्पून मिरी पावडर घेऊ। अद्रक लसण ते पण बारीक बारीक चॉप करून थोडं थोडंच घ्यायचं आहे, ते अर्धा टीस्पून। थोडं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे सुद्धा टाकायचं आहे बाइंडिंग करता आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये भाज्यांचं आणि कॉर्नफ्लॉवरचं काही परमनंट प्रमाण नसतं। ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या जास्त घ्या, पण कॅबेज थोडा नेहमी जास्त घ्यायचा आणि त्याला लागेल तेवढंच पीठ टाकायचं, कॉर्नफ्लॉवर आणि मैदा, आणि त्याचे गोळे बांधून बघायचे। आणि जे नवशिके आहेत त्यांनी काय करायचं, ते गोळे तळून पण बघायचे। जर ते फुटले तर आणखी त्यामध्ये पीठ टाकायचं आणि जे कुकिंगमध्ये थोडे एक्सपर्ट आहेत त्यांना अंदाज येऊनच जातो। तर आता आपण याला तळून घेऊया। तळताना तेल छान गरमच पाहिजे, थंड तेलामध्ये हे गोळे टाकायचे नाही। तेल छान गरम झालेलं आहे तर त्याच्यानंतरच हे गोळे टाकायचे आणि गॅस मीडियम करून घ्यायचा आणि मीडियम टू स्लो गॅसवर याला छान फ्राय करायचं, कारण यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर असतो, तो थोडा शिजायला वेळ घेतो। जसं आपण भाजी करताना जेवढं तापवतो ना तेल, त्यापेक्षा थोडं जास्त तापायचं बस। आणि याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हळूहळू स्लोवर शिजवून घ्यायचं, तळून घ्यायचं। हे आपण बिलकुल रेस्टॉरंट स्टाईलमध्ये बनवूया, म्हणजे जसं आपल्याला रेस्टॉरंटमध्ये जी चव मिळते ना त्यापेक्षा पण छान चवीची। त्याकरता मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे की अजिनोमोटो न वापरता त्याऐवजी असं काय टाकायचं की त्याच्यामुळे व्हेज बॉल बनवताना आणि फ्राईड राईस कॉर्नफ्लॉवर एकदम खायला चविष्ट आणि मैद्याचं प्रमाण हाफ प्रमाणात ठेवायचं। तुम्ही जितका मैदा टाकाल तेवढंच कॉर्नफ्लॉवर पण टाकायचं आहे। हा रेशो ठेवून तुम्ही जितक्या प्रमाणात कमी जास्त प्रमाणात बनवत असाल त्या प्रमाणात मी हे प्रमाण ठेवायचं। चॉप केलेलं अर्धा लसूण आणि आणि थोडं अद्रक टाकलेलं आहे। 1 चम्मच लसूण आहे तर अर्धा चम्मच अद्रक टाकायचं। उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत, पालकांदा आहे, पाल्याचा कांदा हिरवा। यामध्ये जे आपण मगाशी थोडे उरवून ठेवलेले होते ना भाज्या, ज्या आपण बॉल्स बनवताना ठेवलेल्या होत्या, त्या पण थोड्या यामध्ये टाकायच्या। आणि इथे 1 ते 1.5 टेबलस्पूनच्या जवळपास मी रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे। आणि हा इथे मी टाकलेला आहे सिक्रेट मसाला, त्याला माहीत आहे काय म्हणतात, त्याचं नाव आहे ॲरोमॅटिक पावडर, नॉरचं ॲरोमॅटिक पावडर। ते आपल्याला कुठल्याही शॉपमध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईन पण मिळतं। ते टाकल्याने याची चव अतिशय भन्नाट होते। सोबत मी मिरी पावडर आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे। आपल्या सॉसेजेसमध्ये पण मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ कमी टाकायचं। आणि या परातीत मी बॉल बनवले होते ना, त्यातच मी थोडं कॉर्नस्टार्च टाकलेलं आहे आणि त्याची स्लरी बनवून आता बघा या पाण्याला छान उकळी आलेली होण्याकरता आणि यामध्ये टाकलेली आहे, पण थिक झालेली आहे। आता या स्टेजला इथे सोया सॉस टाकायचा, डार्क सोया सॉस टाकायचा। तर या स्टेजला आधी याच्याकरता नाही टाकायचा, कारण जर आपण आधीच टाकलं ना तर तो खूप त्याला फेस येतो, जास्त फेस येतो, म्हणून लास्टमध्ये टाकायचं। बघा किती सुंदर ग्रेव्ही बनून रेडी झालेली आहे। आता याला पण खूप छान एक
2 उकळ्या आल्या की यामध्ये बॉल्स टाकायचे, मंचुरियन बॉल्स. तुम्हाला इथे मी एक टिप सांगते की ज्या वेळेला आपण भाज्या किसून घेतो सगळ्या, त्यावेळेला थोडंसं हलकंसं त्यात मीठ टाकायचं आणि 5-10 मिनटं ठेवून त्या भाज्या चांगल्या पिळून घ्यायच्या. म्हणजे कॅबेजमधलं वगैरे पाणी संपूर्ण काढून टाकायचं. सगळ्या भाज्या एकत्र केल्यानंतर सगळ्या भाज्यांचं पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी काढलं नाही भाज्यांमधलं तर तुम्ही किती पण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी पण हे बॉल्स रेडी होणार नाही. ते फार सॉगी होतील आणि तळलं जाणार नाही. बघा किती सुंदर आपली डिश बनून रेडी झाली आहे. आता आपण फ्राईड राईस घेऊया बनवायला. इथे तेलामध्ये मी पुन्हा चॉप केलेलं लसूण आणि थोडंसं अद्रक टाकलेलं आहे. लसूणचं प्रमाण चायनीज रेसिपीजमध्ये जास्त असते आणि अद्रकचं थोडं कमी असते. पालकांदा टाकलेला आहे आणि सगळ्या भाज्या टाकायच्या. ज्या ज्या आपण ज्या राखून ठेवलेल्या होत्या, जेवढ्या उरल्या आहे तेवढ्या सगळ्या टाकून द्यायच्या. कॅबेज आणि फरसबीन होता आणि गाजर, शिमला मिर्च हे सगळं. आणि त्यानंतर छान परतून मिरी पावडर टाकायची, मिरचीचे तुकडे पण टाकायचे, ॲरोमॅटिक मसाला पण टाकायचा यामध्ये. आणि 1 चम्मच मी इथे शेजवान चटणी पण टाकलेली आहे, मी जी घरी बनवलेली होती तीच. त्याचा पण तुम्हाला शॉर्ट येणार आहे, नक्की बघाल तुम्ही सगळे. लवकरच ती रेसिपी शॉर्टमध्ये मी टाकणार आहे. आणि आधी हे सगळं छान मिक्स करून टाकायचं आणि त्यानंतरच याच्यामध्ये सॉसेजेस टाकायचे. आधी सॉसेजेस नाही टाकायचे. रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस टाकलेले आहे. ते पण 1-1.5 टेबलस्पूनच टाकलेले आहे. तसा याचा पण खूप असा परफेक्ट अंदाज नसतो. तुम्ही अंदाज घेऊनच यामध्ये सगळे सॉसेजेस टाकायचे आहे. त्यानंतर यामध्ये छान मिक्स केल्यानंतर काय करायचं, जर आवडत असेल तर थोडा टोमॅटो सॉस टाकायचा, त्याने पण टेस्ट खूप छान येतं. आणि थोडासा लिंबू पिळायचा किंवा विनेगर टाकायचं. विनेगर जरा रेस्टॉरंट टाकायचं कारण खूप लवकर आंबट होतं. आणि फ्राईड राईस रेडी झालेलं आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.